आज आपण पाहणार आहोत परफेक्ट अशी फिटिंग। बऱ्याच जणांचा बाहीला असं खाली उतरल्यासारखं वाटतं किंवा शोल्डर खाली उतरल्यासारखं वाटतं, बाहीवर चढत नाही, फिट्ट असं एकदम हाताला एकदम फिट्ट बसते, बाही एकदम चढत नाही आणि असं ते ब्लाऊज उतरल्यासारखं वाटतं, गळा खाली आल्यासारखं वाटतो आणि बाहीसुद्धा शोल्डरच्या खाली आल्यासारखं वाटतं आणि ब्लाऊज तर म्हणजे हातामधून चढतच नाही। तर त्यासाठी ते कारण काय आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, परफेक्ट स्टेप बाय स्टेप। तर एकदम परफेक्ट अशी ही फिटिंग सांगणार आहे आणि तुम्हाला जर मोठा गळा असेल आणि त्याची जर फिटिंग जमत नसेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे। परफेक्ट एकदम सोपी ट्रिक आहे, ती ट्रिक वापरून तुम्ही तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट दोरी न लावता, तुमचा गळासुद्धा बोट जरी घातलं गळ्याच्या आतमध्ये तरी पण तुमचा गळा असा हलणार नाही, एवढा फिट्ट बसेल असा गळा। तर अशी आज आपण फिटिंग करणार आहोत। तर स्टेप बाय स्टेप बघायचं आहे तुम्हाला आणि नक्कीच हा व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यासाठी किंवा ज्यांची फिटिंग व्यवस्थित येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि त्यांनी हा शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होणार आहे। खूप महत्त्वाची ट्रिक आहे आणि खूप अशी सोपी आहे, जेणेकरून तुम्हाला ही पटकन लक्षात राहणारी ट्रिक आहे। आणि या ब्लाऊजचा म्हणजे या कटिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, 2 पीस कटोरीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला देणार आहे कमेंट्स बॉक्समध्ये। तुम्ही जाऊन चेक करायचं आणि मी जे हे यामध्ये सांगते आणि त्याची कटिंग आणि हे तुम्हाला परफेक्ट मॅच झालं तरच तुम्ही मग हे करा, नाही तर मला कमेंट्स करा की तुम्ही हा व्हिडिओ म्हणजे ही स्ट्रिक बरोबर नाही। तर आज आपण एकदम परफेक्ट अशी स्ट्रिक वापरणार आहोत आणि त्या स्ट्रिक वापरून आपण हे ब्लाऊज परफेक्ट असा तुमचा मोंढा असेल, गळा असेल, फिटिंग असेल, एकदम परफेक्ट येणार आहे। तर आपण हा व्हिडिओ सुरू करूया वेळ न घालवता। तर आता आपण याची मी कटिंग, या ब्लाऊजची कटिंग मी पाहू शकता, आपण 10 ठेवली होती आणि 1 इंच आपण मार्जिन ठेवली होती, आपण 11 ठेवली होती, 10 आपण पूर्ण कटिंग ठेवली होती आणि 1 इंच आपण मार्जिन ठेवली होती। त्या व्हिडिओसुद्धा मध्ये पहा तुम्ही। एक म्हणजे 10 + 1 म्हणजे 11 आपलं म्हणजे मार्जिन सहित फिटिंग म्हणजे आपण ठेवलेलं होतं। तर आता आपण याला काय करायचं आहे, आता मी तुम्हाला हा गळा दाखवते, तर तुम्ही काय म्हणता गळा का दाखवता, तर आपल्याला ह्या गळ्याचा आणि मोंढ्याचा काय फिटिंगचा काय संबंध आहे ते तुम्हाला मी परफेक्ट दाखवते। या ठिकाणी व्हाईटच्या साईडने दाखवते, कारण आपला हा गळा आहे 9.5 इंच, हा गळा किती आहे 9.5 इंच। आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असते, मोठा गळा असेल तर तुम्हाला 1 इंच मार्जिन ठेवायचे आहे आणि जर बंद गळा असेल तर 1.5 इंच ठेवायचे आहे। तर आपण यामध्ये 1 इंच मार्जिन ठेवलेले आहे आणि गळ्याचा आणि मोंढ्याचा फिटिंगचा काय संबंध आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट दाखवणार आहे। तर आता सुरुवात करूया। आता आपण 10 वर आपली फिटिंग होती, आपण ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंग केली त्यावेळेस आपली 10 वर अशी फिटिंग आलेली होती आणि आता आपण त्यामधून 1 इंच आपण मायनस करणार आहोत, 9 ठेवणार आहोत। किती 9 वर मी फिटिंग फुल करून घेतली, तिथं आपण हे कचका म्हणजे कट द्यायचा आहे। हा कट मी इथं दिला, आता पाहू शकता हा कट दिलेला आहे आणि आता आपल्याला मोजायची आहे छाती। एकदम सोपी पद्धत आहे, सगळ्याला समजेल। आता मी काय केलंय पाहू शकता, हे जुनं ब्लाऊज आहे, जुनं ब्लाऊज, ही काज बटन पट्टी, जुन्याची काज बटन पट्टी आणि नवी काज बटन पट्टी। आता हे मला ब्लाऊज मोजायचं आहे, पाहू शकता हा जो कट आहे या कटपासून या कटपासून उचलायचं आणि या कटवर ठेवायचं, कारण मी यामध्ये 1 इंच मायनस केलेला आहे, कारण गळ्यामध्ये आपली छाती वाढल्या जाते तर 1 इंच आपण मायनस केलेला आहे। तर पाहू शकता हा कट आहे, पाहू शकता हा कट आहे, आपलं हे इथं फिटिंग आलेली आहे आणि आता हे उचलायचंय आणि या कटला पकडायचंय। तर आता आपण पाहिली फिटिंग, तर पाहू शकता फक्त आपलं किती एक
2 रेषा, फक्त 2 रेषा आपलं हे ब्लाऊज फिट झालेलं आहे. नवीन ब्लाऊज तर आपण ज्यावेळेस फिटिंग करतो त्यावेळेस त्या कटच्या अलीकडून शिलाई मारायची. फक्त 2 पॉईंट आहे. नवीन ब्लाऊज 2 पॉईंट कमी आहे आणि जुनं ब्लाऊज 2 पॉईंट जास्त आहे. फक्त यामध्ये काहीही फरक पडत नाही. तरी पण आपण शिलाईमध्ये आपण काय करणार आहोत, 2 पॉईंट आपण 2 पॉईंट इकडून शिलाई मारायची, कारण आपण यामध्ये 1 इंच मायनस केलेला आहे. मायनस करूनच आपण पूर्ण ब्लाऊज मोजलेला आहे. आता आपण काय करायचं आहे, आपण मोजायचं आहे मोंढा, कारण तुमचं ब्लाऊज वर सरकत नाही किंवा तुमचं शोल्डर खाली उतरतं. हे कारण आहेत की तुमचा मोंढा जर फिट असेल, मोंढा फिट असेल तर तुमचं ब्लाऊज वर सरकत नाही आणि गळा असा उतरल्यासारखा वाटतो, शोल्डर खाली येतं. तर तुमचा मोंढा तुम्हाला पहिला परफेक्ट करून घ्यायचा. आता आपण छाती परफेक्ट केली आहे, आता आपल्याला करायचा आहे मोंढा परफेक्ट. आता आपला ह्या जुन्या ब्लाऊजचा मोंढा आपण खोललेला आहे, म्हणजे ब्लाऊज बाही आपण पाहू शकता हे असं या प्रकारे करायचं आहे आणि इथं ठेवायचं आहे आपल्याला. हे पहा, मोंढ्यावर मोंढा ठेवलेला आहे. तर आपला मोंढा पाहू शकता, आपलं किती 2च रेषा, आपलं 2च रेषा, फक्त 2 रेषा. आपलं जुनं ब्लाऊज जास्त होतं, नवीन ब्लाऊज कमी होतं. आता पाहू शकता इथं मोंढा आहे, तेवढाच मोंढा आपला 2 पॉईंटनी हा मोंढा आपल्याला इकडं सरकवायचा आहे, म्हणजे आपली फिटिंग परफेक्ट येणार आहे. जे आपण 1 इंच बाद केलं होतं ते आपलं परफेक्ट येणार आहे, म्हणजे छाती पण परफेक्ट आली आणि मोंढा पण परफेक्ट आहे. आपण यामध्ये 1 इंच बाद करून आपण फिटिंग मोजली होती. तर अशी ही स्ट्रिक आहे, खूप सोपी आहे. जास्तीत जास्त सगळ्यांना याचा फायदा होणार आहे आणि खूप सोपं आहे. बऱ्याच जणांना फिटिंग येत नाही, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की त्यांचासुद्धा फायदा व्हावा आणि त्यांचीसुद्धा फिटिंग परफेक्ट यावं. मोठे गळे असतात, बरेच मोठे गळे असतात, त्या मोठ्या गळ्यामध्ये वेगवेगळे, आता खूपच मोठा 11, 11.5, 12 जर गळा असेल तर तुम्हाला 1.5 इंच मायनस करावं लागतं. छातीमधून 1.5 इंचसुद्धा मायनस करावं लागतं, तेव्हा तुमची फिटिंग येते. तर आपण यामध्ये 1 ला 2 सूत कमी केलेला आहे. 1 ला 2 सूत. इथं आपलं 1 आहे, 1 इंच मायनस केलं तर आपण इथं 2 सूत कमीनी मायनस करून आपण 9.5चा गळा जर असेल तर आपल्याला ही, आता तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. तुमचा 9.5चा जर गळा असेल तर तुम्हाला पावणे 1 इंच तुम्हाला छाती डाऊन करायची, म्हणजे कमी मोजून घ्यायचं. 10 असेल तर पावणे 10 घ्यायचं आणि त्याच्यावर 10, म्हणजे पावणे 10 असेल तर पावणे 9 घ्यायचं आणि तिथं कट द्यायचा आणि छाती मोजायची. बस, परफेक्ट तुमचं ब्लाऊज येऊन जाईल. इतकी सोपी आहे फिटिंगची पद्धत. तर आता आपला व्हिडिओ आपण इथंच संपूया आणि पुढच्या व्हिडिओची आपण तयारी करूया. आणि हा जास्तीत जास्त शेअर करायचा आणि लाईक मात्र येऊ द्या, कारण खूप महत्त्वाची स्ट्रिक होती, तुम्हाला मी सांगितलेली आहे. कमी वेळेमध्ये ब्लाऊज कसं बनवायचं ते सुद्धा आपण ह्या स्ट्रिकनी कमी वेळेमध्ये ब्लाऊज परफेक्ट